जन्मशताब्दीनिमित्त बाळासाहेबांचं 80% समाजकारण 20% राजकारण जे त्यांचा मूलमंत्र होता, त्या माध्यमातून या ठिकाणी आरोग्याचे उपक्रम असतील, शैक्षणिक उपक्रम असतील, त्याचबरोबर जे आपल्याला वर्षभर जे उपक्रम राबवायचे ते जन्मशताब्दी वर्षानिमित्त लोकाभिमुख कल्याणकारी योजना त्या राबवल्या जातील आणि जे बाळासाहेबांना अभिप्रेत होतं ते या संपूर्ण उपक्रमामध्ये असेल. आणि त्याचबरोबर मी एवढंच सांगतो की आता वचननामा आम्ही त्यांचाही पाहिलेला आहे. त्या वचननाम्यामध्ये हा कुठलाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेखही नाही साधा. यामध्ये मराठी तरुणांसाठी शिक्षण, रोजगार, उद्योजक यांच्या धोरण राबवण्यात येईल. त्याचबरोबर महापालिका रुग्णालयाच्यात जे मी मगाशी सांगितलं बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ उभारण्यात येईल. मराठी भाषेला अधिक समृद्ध करण्यासाठी उपाययोजना, ग्रंथालय, सांस्कृतिक केंद्राची संख्या वाढवण्यात येईल. मराठी तरुणांसाठी फेलोशिप सुरू करायची आहे. परवडणाऱ्या घरांचं धोरण मगाशी मी सांगितलं की मुंबईकर मराठी माणूस हद्दपार झाला त्याला पुन्हा आणायचं आहे. पण मला एवढंच सांगायचं आहे की त्यांच्या वचननाम्यामध्ये साधा मराठीचा उल्लेख आम्ही पाहिलेला नाही, हिंदुत्वाचाही उल्लेख नाही आहे का. आणि बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मशताब्दीचा उल्लेखही नाही. त्यांचा त्यांना विसर पडलेला आहे. त्यामुळे मी सांगेन की आता आमचा वचननामा तर आम्ही सगळ्या कल्याणकारी योजना विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे चाललो आहे. आणि त्यामुळे त्यांचा वचननामा फक्त त्याच्यामध्ये जे दररोज बोलतात टोमणे, तर टोमणेनामा किंवा घोटाळेनामा, टोमणेनामा आणि हलफनामा पाहिजे. टोमणेनामा, हलफनामा, घोटाळेनामा काय जे काय बोलायचं बना, पण आमचा विकासनामा आहे, आमचा वचननामा आहे. आणि त्यामुळे हा फरक आहे. आम्ही लोकांना दिलेला शब्द पाळणार आहोत. मराठीच्या बाबतीमध्ये ते नेहमी सांगतात, परंतु ते मराठीच्या बाबतीमध्ये एकही काम त्यांनी सांगावं